सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्ते. बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन एज्युकेशन या उपक्रमामध्ये मी सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मी सुमिता सुनील पाचपुते, शिक्षण रत्न प्रदीप दत्तात्रय सामंत विद्यालय सेमी इंग्लिश नेहरू नगर कुर्ला या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व मान्यवरांचे, शिक्षक वर्गाचे, पालक वर्गाचे तसेच माझ्या छोट्याशा विद्यार्थी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. बाळांनो, आता की नाही सकाळच्या या प्रसन्न वातावरणात आपल्याला ऑनलाईन क्लासची सुरुवात करायची आहे, बरोबर की नाही? मग आपण ऑनलाईन क्लासची सुरुवात प्रार्थनेनेच करणार आहोत. चला तर मग करा बरं, असे छानपैकी हात जोडा. आणि मी प्रार्थना म्हणते, तुम्ही ऐका हा. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. बाळांनो, कसे आहात? परत आपण भेटलो की नाही ऑनलाईन क्लासमध्ये? तर आता आपल्या ह्या ऑनलाईन क्लासमध्ये कोणता विषय आहे बरं? आता आपला विषय आहे इंग्लिश. आणि या इंग्लिश विषयामध्ये आपण काय पाहणार आहोत ते आपल्याला आता बघायचं आहे. पहा बाळांनो, आधी मी तुम्हाला काही वस्तू दाखवते. तुम्ही सर्वांनी ह्या वस्तू पहा आणि आपल्याला काय शिकायचं आहे. आज आपला कोणता घटक आहे, कोणता घटक आहे हे आपल्याला पाहायचं आहे. चला तर मी की नाही तुम्हाला काही वस्तू दाखवते, तुम्ही त्यांची नावं पण सांगायची. हा पहा, हे काय दिसतंय तुम्हाला? ऍपल. ऍपल, राईट. काय आहे? ऍपल. सफरचंद. ऍपल. बस ऍपल. ऍपल मी सांगते, तुम्ही ऐका हा. ऍपल. ऍपल, बरोबर. नाव लक्षात ठेवायचं आहे हा बाळांनो. काय म्हटलेलं आहे मी? ऍपल. ऍपल. पहा हा, हे काय दिसतंय? एलिफंट. एलिफंट. काय दिसतोय? एलिफंट. पहा, दिसतोय ना तुम्हाला? एलिफंट. काय दिसतोय? एलिफंट. पहा, दिसतोय? एलिफंट. काय नाव आहे हिचं? एलिफंट. हत्ती. बरोबर. इंजेक्शन. इंजेक्शन. बाई, आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत. तेल. ऑइल. ऑइल. हे काय आहे? ऑइल. ऑइल म्हणजेच तेल. तेल, ऑइल. पहा, आणि ही तर तुम्हाला माहीतच आहे. काय आहे? पहा, माहित आहे. लुक ॲट दिस. काय आहे? अम्ब्रेला. अम्ब्रेला. व्हेरी गुड. अम्ब्रेला. ऐका हा बाळांनो, ऐका. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलं की ह्या आपल्या सर्व वस्तू आहेत. या वस्तूंना काही नावं आहेत. नावं म्हणजेच आपण यांना कोणत्या तरी शब्दाने म्हणतो, म्हणजेच नावं, बरोबर. मग आता की नाही आपण हे कोणत्या लेटर्स पासून हे वर्ड्स तयार झालेले आहेत, शब्द तयार झालेले आहेत
ते आपल्याला पाहायचं आहे. हे जे आज आपला इंग्लिश घटक आहे, आपला इंग्लिश विषय आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळे शब्द कोणत्या लेटर्स पासून तयार झालेले आहेत आणि हे कोणते नवीन वर्ड्स आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग आपण पाहूया का बाळांनो? चला. हा आवाज म्यूट करा. आवाज बंद करा बाळांनो. हा सब्जेक्ट आहे इंग्लिश 4.6. लेट्स नो न्यू वर्ड्स. लेट्स नो न्यू वर्ड्स. न्यू वर्ड्स म्हणजे काय? नवीन शब्द. न्यू वर्ड्स म्हणजे काय? नवीन शब्द. आता शांतपणे सगळ्यांनी न्यू वर्ड्स बघायचे का? पहा. आपल्याला आज नवीन शब्द पाहायचे आहेत. पाहूया ना आपण. चला आता पहा. Look, listen and learn. Look, listen and learn. Look म्हणजे काय? पहा. Listen म्हणजे ऐका आणि शिका. आजच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत आणि जे काही वर्ड्स आहेत ते शिकणार आहोत. तर चला मग आपण पाहूया. पहा हे काय येत आहे? तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही पाहिलंच असेल. अँट. अँट. अँट म्हणजे मुंगी. आता अँट A-N-T अँट A-N-T अँट अँट म्हणजे मुंगी. आता तिथं फर्स्ट लेटर पहा बाळांनो, कोणतं आहे? ए. कोणतं आहे फर्स्ट लेटर? ए. A-N-T अँट. वर्ड्स लक्षात घ्या. वर्ड्स कोणता आहे? अँट. अँट म्हणजे मुंगी. कळलं की नाही? A-N-T. हा काय आहे? एक्स. A-X-E. एक्स. A-X-E. स्पेलिंग पण लक्षात ठेवायची आहे. A-X-E. फर्स्ट लेटर A. फर्स्ट लेटर A. एक्स म्हणजे कुऱ्हाड. कुऱ्हाड म्हणजे तुम्हाला माहित असेल, लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाडचा फारच उपयोग होतो. कुऱ्हाड. एक्स. हा मस्त ना. आपल्या सर्वांना हे फळ आवडतं. कोणतं आहे बरं? ऍपल. A-P-P-L-E. A-P-P-L-E. आता आपण ह्याच्यातलं फर्स्ट लेटर कोणतं पाहिलेलं आहे? ए. ए म्हणजे अँट, ऍक्स आणि ऍपल. हे आपण जे 3 वर्ड्स पाहिले, हे कोणत्या लेटर्स पासून तयार झालेले होते? ए पासून. कोणत्या? ए पासून. अँट, ऍक्स आणि ऍपल हे तिन्ही लेटर्स ए पासून तयार झालेले आहेत. ए लेटर्स पासून. तुम्हाला कळलं की नाही की ह्याच्यातलं फर्स्ट लेटर कोणतं आहे? ए. कोणतं आहे? ए. पहा दिसतंय की नाही तुम्हाला ए लेटर? ए अँट, ए ऍक्स आणि ए ऍपल हे तिन्ही लेटर्स, हे तिन्ही वर्ड्स तुम्हाला लक्षात आले आणि तिन्ही वर्ड्स ए पासून तयार झालेले आहेत. चला आता आपण काय पाहणार आहोत? काय आहे बरं हे? हे आहे एग्ज. म्हणजेच काय? अंड. E-double-G. पहिलं लेटर काय आहे बरं? ई. एग. अंड. हे की नाही? E-double-G. फर्स्ट लेटर पहा. फर्स्ट लेटर आहे ई. फर्स्ट लेटर आहे ई. एग. आता पहा कोण येत आहे? एलिफंट. कोण येत आहे? एलिफंट. काय आहे बरं स्पेलिंग? ई. L-E-P-H-A-N-T. एलिफंट म्हणजे काय बाळांनो? हत्ती. तुम्हाला तर माहितच आहे.
जंगलातील सर्वात मोठा शक्तिशाली प्राणी अॅनिमल्स. सर्वात मोठा शक्तिशाली अॅनिमल्स म्हणजेच काय आपण म्हणतो एलिफंट. मग पहिलं लेटर काय आहे बरं बाळांनो? ई. फर्स्ट लेटर काय आहे? ई. ई लेटर्स पासून एलिफंट तयार झालेला आहे. इंजिन. कुठे असतं बरं हे इंजिन? कशाला जोडलेलं आहे? ट्रेनला. बरोबर की नाही? इंजिन. ENGINE. मग फर्स्ट लेटर काय आहे? ई. मग ई लेटर्स पासून इंजिन वर्ड्स तयार झाला. म्हणजे आपण आता नवीन वर्ड्स पाहिले. कोणते कोणते नवीन वर्ड्स पाहिले? ए. बघा दिसते ना? फर्स्ट लेटर आहे ई. बरोबर? AEGG. आणि एलिफंट. ELEPHANT. एलिफंट म्हणजेच हत्ती. फर्स्ट लेटर आहे ई. आणि हे तर तुम्हाला माहितच आहे. काय आहे बरं? इंजिन. ENGINE. म्हणजेच आपण हे जे शब्द पाहिलेले आहेत, हे न्यू वर्ड्स जे पाहिलेले आहेत, हे कोणत्या लेटर्स पासून तयार झालेले आहेत? ई. कोणत्या? ई. म्हणजे आतापर्यंत आपण ई हे लेटर्स पाहिले की नाही? हे सगळे लेटर्स लक्षात ठेवा हा. आता चला आपण दुसरे वर्ड्स पाहूया. काय आहे बरं हे? काय आहे? हे आहे इंक. इंक म्हणजे काय? शाई. इंक म्हणजे काय? शाई. आय. कोणतं लेटर्स दिसतंय ते? आय एन के. इंक. इंक म्हणजे काय बाळांनो? शाई. INK. इंक. आपण जे पेनामध्ये शाई असते की नाही, ती शाई म्हणजे इंक. हे तर तुम्हाला माहीतच आहे. काय आहे? काय आहे? इंजेक्शन. कोण देतं बरं आपल्याला इंजेक्शन? आपण डॉक्टर. बरोबर. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, आपल्याला काय झालं असेल, आजारी असेल किंवा काय, तर डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतात. मग आता इंजेक्शन म्हणजे बघा कोणत्या लेटर्स पासून इंजेक्शन आलेलं आहे? आय. INJECTION. इंजेक्शन. फर्स्ट लेटर काय आहे? आय. फर्स्ट लेटर काय आहे बाळांनो? आय. बघा परत ना. INJECTION. इंजेक्शन. फर्स्ट लेटर आहे आय. आय पासून तयार झालेले नवीन वर्ड. आता कोणता येतोय? इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स म्हणजेच काय बाळांनो? हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे छोटे छोटे कीटक आहेत. कीटक आहेत. काय आहेत? कीटक आहेत. कोणकोणते आहेत? छोटे छोटेसे कीटक आहेत. नागपूर आहे. बरोबर. जे छोटे छोटे कीटक आहेत की नाही, त्याला इन्सेक्ट्स म्हणतात. बरोबर. पण त्या एक कशापासून तयार झालेला आहे? आय पासून. INSECTS. इन्सेक्ट्स. बघा दिसते की नाही? बघा किती छोटे छोटेशी कीटक आहेत. झुरळ, कुठे काय काय नाकतोडा, मच्छर, माशी असे काय काय दिसतात, त्याला काय म्हणतात? इन्सेक्ट्स. पहा बाळांनो, आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? इंक. INK. इंक. फर्स्ट लेटर आहे आय. इंजेक्शन. INJECTION. आवाज नको. इंजेक्शन म्हणजे फर्स्ट लेटर होतं आय. इन्सेक्ट्स. INSECTS. इन्सेक्ट्स म्हणजे लेटर आहे आय. कळलं? म्हणजेच आपलं फर्स्ट लेटर आहे आय. आय पासून हे आपण वर्ड्स पाहिलेले आहेत. नवीन वर्ड्स. चला आता आपल्याकडे काय येत आहे? पहा.
हे आहे ऑइल. ऑइल म्हणजे काय? ऑइल म्हणजे तेल. तेल. सर्व प्रकारच्या तेलांना आपण ऑइलच म्हणतो. ऑइल. ओ. फर्स्ट लेटर आहे ओ. आर एल. फर्स्ट लेटर आहे ओ आर एल. ऑइल. चला हा आपण पुढे पाहू. पहा काय आहे? ऑरेंज. ओ. ऑरेंज. O R A N G E. ऑरेंज हे अतिशय पोषक युक्त फळ आहे. फ्रुट्स आहेत. आपल्याला खूप आवडतं की नाही? ऑरेंज. O R A N G E. ऑरेंज म्हणजे संत्र. बघा फर्स्ट लेटर काय आहे? ओ. फर्स्ट लेटर आहे ओ. O R A N G E. फर्स्ट लेटर ओ. कोण दिसतंय? माहीतच असेल तुम्हाला सर्वांना. कोण आहे बरं? बैल. बैल. ऑक्स. O X. ऑक्स. ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. ऑक्स म्हणजे बैल. आता आपण बाळा माईक बंद कर बाळा. आपण जे काही नवीन वर्ड्स पाहिले ते सर्व नवीन वर्ड्स मध्ये पहिलं लेटर आहे ओ. कोणता आहे? ओ. परत आपण पाहूया. ओ. ऑक्स. पहा. ओ. ऑइल. O R L. ऑइल. O R A N G E. ऑरेंज. ऑक्स. ऑक्स म्हणजे काय? बैल. हा आपल्या शेतकऱ्यांचा मित्र आहे. हो कळलं? माईक बंद करा बाळानो. हा म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल. हा आता नवीन लेटर्स कोणता आलेला आहे? ही काय दिसते बरं तुम्हाला? अम्ब्रेला. तुम्ही माईक बंद करा. हा अम्ब्रेला. अम्ब्रेला. यू. फर्स्ट लेटर आहे यू. एम बी आर ई डबल एल ए. अम्ब्रेला. आता तर तुम्ही पाहिलंच होतं पावसाळ्यामध्ये आपल्याला अम्ब्रेलाचा किती उपयोग झाला. म्हणजेच पावसाळ्यात आपण अम्ब्रेला वापरतो. तसंच की नाही बाळांनो, उन्हाळ्यात देखील आपण अम्ब्रेला वापरतो. ऊन पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी आपण अम्ब्रेलाचा उपयोग करतो. यू. यू हे काय आहे? फर्स्ट लेटर आहे. अम्ब्रेला म्हणजेच छत्री. यू एम बी आर ई डबल एल ए. अम्ब्रेला. माहितच असेल कोण आहे? अंपायर. यू एम टी आय आर ई. अंपायर म्हणजे पंच. म्हणजेच खेळामध्ये योग्य निर्णय देण्यासाठी अंपायरची नेमणूक केलेली असते. बरोबर? मग त्याचा फर्स्ट लेटर काय आहे? यू. कोणता आहे? यू. यू एम टी आय आर ई. अंपायर. फर्स्ट लेटर यू. हा आता हे काय आहे बरं? हे आहे अंडरलाईन. अंडरलाईन. लाईन म्हणजे रेष. अंडर म्हणजे खाली. अंडरलाईन म्हणजे अधोरेखित रेषा. आपल्याला जे काही महत्वाचं असेल त्याच्या खाली अशी लाईन मारतात. त्यालाच काय म्हणतात? अंडरलाईन. पहा काय आहे? फर्स्ट लेटर काय आहे? यू. यू एन डी ई आर एल आय एन ई. यू एन डी ई आर एल आय एन ई. अंडरलाईन. अंडरलाईन म्हणजेच अधोरेखी रेषा. आता पहा बाळांनो, आपण यू चे कोणते कोणते शब्द पाहिले ते पहा. हा फर्स्ट लेटर काय पाहिलं आपण? पहिला कोणता वर्ड पाहिला नवीन? अम्ब्रेला. यू एम बी आर ई
डबल एल ए अम्ब्रेला. अंपायर UMPIRE अंपायर. अंडरलाइन UNDERLINE अंडरलाइन. म्हणजे आपण यू चे नवीन वर्ड्स पाहिले. मग तुम्हाला आता कळलं की नाही? लेट्स नो न्यू वर्ड्स मध्ये आपण कोणत्या कोणत्या लेटर्स पाहिलेले आहेत? ए, ई, आय, ओ, यू. त्याच्यापासून नवीन जे काही वर्ड्स तयार झालेले आहेत ते आपण पाहिले आहेत. आता तुम्हाला हे नवीन वर्ड समजले की नाही बाळांनो? आता हे नवीन वर्ड्स आहेत की नाही हे आपण पाहिले. आता या नवीन वर्ड्सचा आपण एक छानपैकी गेम पाहूया का? म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल काय पाहिलं होतं आपण. चला जरा माईक बंद करा हा. आणि पहा काय आलंय हे. इंक आहे. बरोबर. एग्ज आहे. ऍपल आहे. ऑरेंज आहे आणि अम्ब्रेला आहे. तर आपल्याला नवीन गेम काय पाहायचंय माहितीये का? आपण जे नवीन वर्ड्स पाहिले आहेत हे नवीन वर्ड्स या चित्रांच्या साहाय्याने आपण त्यांना मॅच द फॉलोइंग करायचं आहे. मॅच द फॉलोइंग म्हणजेच काय बाळांनो? तर जोडी लावायची आहे. बरोबर. आता मी तुम्हाला एवढे वर्ड्स शिकवले, त्यांचे स्पेलिंग तुम्हाला सांगितल्या, तर आपण पाहूया आपल्याला येतंय का? आता पहा, फर्स्ट ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये पिक्चर्स आहे आणि सेकंड ग्रुप्स मध्ये काय आहे? त्यांच्या स्पेलिंग आहेत, म्हणजे त्यांचे वर्ड्स आहेत. तर आपण त्यांचे वर्ड्स पाहणार आहोत आणि पिक्चर्स त्यांची छानपैकी मॅच द फॉलोइंग म्हणजे जोडी लावणार आहोत. चला तर मग लावूया आपण त्यांची जोडी. पहा, पहिल्यांदा कोणतं पिक्चर्स आहे? फर्स्ट ग्रुप मध्ये पहा. फर्स्ट ग्रुप मध्ये फर्स्ट पिक्चर कोणता आहे? इंक. काय आहे? इंक. मग इंकची स्पेलिंग काय पाहिलेली आपण? INK इंक. पहा, मी ती जोडी लावली. मॅच द फॉलोइंग. INK इंक. बरोबर. पाहिली का जोडी? बघा मी अशी लाईन मारलेली आहे. बरोबर. तिला आपण काय म्हणतोय? जोडी लावलेली आहे. इंक. आता सेकंड पिक्चर काय आहे बाळांनो? एग्ज. पहा कुठे दिसते की नाही? तर त्याची स्पेलिंग काय होती? शोधू का मी? बघा बघा कुठे आहे? ऍपल, ऑरेंज, इंक, अम्ब्रेला, एग्ज. मिळाली का जोडी? एग्ज. EGG. मिळालं ना? पहा, EGG एग्ज. मिळालं ना? मग आपण आता ती जोडी लावलेली आहे. EGG. कळलं? आता काय आहे थर्ड पिक्चर मध्ये? ऍपल. काय आहे? ऍपल. मग ऍपलची स्पेलिंग काय आहे? ATTLE. व्हेरी गुड. ऍपल. मग कुठे दिसतोय आपल्याला ऍपल? फर्स्टच दिसतंय. फर्स्ट दिसते की नाही वर्ड्स? APPLE. चला मी लावते जोडी. बघा लावते. आली की नाही जोडी? आता काय येत आहे? ऑरेंज. सुबह 8 बजे आता ऍपल झालंय. ऍपलच्या खाली काय आहे? ऑरेंज. ORANGE. ऑरेंज. ऑरेंज. पहा आता मी जोडी लावते ऑरेंज. आता फक्त काय राहिलेलं आहे आपल्याकडे? अम्ब्रेला. UMBRELLA अम्ब्रेला म्हणजेच आपली छत्री. आपल्याला आवडते ना छत्री, बरोबर. खेळायलाही आवडतं, पावसात जायला आवडतं. आपण जाताना छत्री घेऊनच जातो. बरोबर. मग पहा अम्ब्रेला. आता हा गेम तुम्हाला आवडला की नाही बाळांनो? म्हणजे माईक बंद करा. काय? एकीकडे पिक्चर्स, एक ग्रुप मध्ये पिक्चर्स आणि एक ग्रुप मध्ये त्याचे वर्ड्स. आपण आता जे न्यू वर्ड्स पाहिले हे सर्व न्यू वर्ड्स आपण या चित्रामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण ह्याच्या काय केलेल्या आहेत? जोड्या लावलेल्या आहेत. तुम्हाला आता हे पाहिलं, नवीन घटक कळला की नाही बाई?
बाळांनो, न्यू वर्ड्स. न्यू वर्ड्स हा नवीन घटक समजला का बाळांनो? समजला ना? मग आता पहा, मला होमवर्क देते हा. पहा होमवर्क काय आहे बरं? ट्रेक्स द डॉट्स म्हणजे तुम्हाला हे आपण जे काही लेटर्स पाहिलेले आहेत, त्या लेटर्सला काय करायचे? हे जे टिपके दिलेले आहेत, त्या टिपक्यांना काय करायचंय? जोडायचं आहे आणि त्यातून हे लेटर शिकायचं आहे. मग कोणते लेटर्स? ए, ई, आय, ओ, यू टीचर हे लेटर्स आहेत की नाही? हे लेटर्स काय करायचं? चित्र छानपैकी जोडायचे आहेत. हा आणि ह्यांचे टिपके असे जोडून हे लेटर्स तयार करायचे आहेत. आणि त्याचबरोबर जे मी नवीन वर्ड्स शिकवलेले आहेत, हे नवीन वर्ड्स काय करायचे बाळांनो? पाठ करायचे आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या लेटर्स पासून आपण कोणते लेटर्स वर्ड्स पाहिलेले आहोत. कळलं? आजचा होमवर्क पण तुम्हाला कळला आणि आजचा नवीन घटक जे मी नवीन वर्ड्स तुम्हाला शिकवलेले आहेत, हे नवीन वर्ड्स पण तुम्हाला समजले. तर छानपैकी होमवर्क करा हा आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करा? अभ्यास करा. नवीन वर्ड्स पाठ करा हा बाळांनो. मी तुम्हाला छान वर्ड्स शिकवलेले आहेत की नाही? हे सर्व नवीन वर्ड्स तुम्ही काय करा? लर्न करा म्हणजेच पाठ करा. म्हणजे तुमच्या लक्षात येतील. आणि जे मी तुम्हाला लेटर्स दिलेले आहेत, ते लेटर्सचा पण सराव करा. चला तर मग धन्यवाद. टीचर